पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। विरवडे ग्रामपंचायतीच्या कथित ठरावावरून वाद, कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। विरवडे ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक 979 ते 1000 या घर, शेड आणि इतर मिळकतींच्या नोंदी पूर्वीपासून नमुना क्रमांक 8 मध्ये नोंदविलेल्या होत्या। या मिळकतींसंदर्भातील वाद न्यायालयात प्रलंबित असून संबंधित मालमत्तेवर न्यायालयाचा स्थगिती आदेश असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। तक्रारदार प्रीतम राजाराम शिंदे, दिगंबर राजाराम डांगे, राजन अण्णासो धोकटे, अभयसिंह शंकरराव भोसले आणि इतर ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार न्यायप्रविष्ट प्रकरण असतानाही तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजय ज्ञानोबा निंबाळकर आणि सरपंच वैशाली हनुमंत गोतपागर यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजीच्या कथित ठरावाच्या आधारे नमुना क्रमांक 8 मधील नोंदी रद्द केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीत पुढे असा दावा करण्यात आला आहे की 20 फेब्रुवारी 2026 च्या मासिक सभेचे प्रोसिडंट बुक अद्याप पूर्ण करून बंद करण्यात आलेले नाही। तसेच काही पाने कोरी ठेवण्यात आली असून संबंधित ठराव आणि विषयाची नोंद प्रोसिडंट बुकमध्ये नसतानाही नमुना क्रमांक 8 मध्ये त्याचा उल्लेख करून नोंदी रद्द करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। याशिवाय सेवानिवृत्त झालेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीचे प्रोसिडंट बुक आणि शासकीय दस्तऐवज कार्यालयाबाहेर आढळल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। नमस्कार, मी प्रीतम शिंदे। आमच्या गावातील ग्रामपंचायतीचा पूर्णपणे भोंगळ कारभार चालू आहे। या कारभाराची काल आम्ही पोलखोल केली आहे। पूर्णपणे सर्व गोष्टीचे व्हिडिओ काढलेले आहेत। ग्रामसेवक संजय निंबाळकर हे 2 महिन्यापूर्वी रिटायर झालेले असताना सुद्धा आमच्या ग्रामपंचायतीचा कालपर्यंत कारभार त्यांच्या ताब्यात होता। सर्व दप्तर ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये नसताना त्यांच्या वैयक्तिक जागेत किंवा सैदापूरच्या ग्रामपंचायतीत आम्हाला पाहायला मिळाली। ग्रामपंचायतीतून कोणत्याही नियमांतर्गत कागद हलवता येत नाहीत, तरीही त्यांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर प्रोसिडिंग नेऊन त्या प्रोसिडिंगचा गैरवापर केलेला आहे मोठ्या प्रमाणात। आणि आमच्या गावातील कोणता एक साधा शिल्लक अर्ज दिलाय, ह्याच्याबरोबर कोणतेही कागदपत्र जोडलेले नाहीत मालकी दाखवण्याची। ह्या साध्या अर्जावरती त्यांनी आमच्या गावातील बोगोटदार 8च्या सदरीच्या नोंदी रद्द केलेल्या आहेत। तरी संजय निंबाळकर, संबंधित सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कारवाई न झाल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहोत। आज आम्ही या ठिकाणी मी स्वतः प्रीतम शिंदे, राजन दोकटे, अभयसिंह भोसले आणि विरोडेचे इतर ग्रामस्थ आणि ज्यांना या गोष्टीचा त्रास झालाय जे बघतायत ते सर्व तिथले रहिवासी विरोडे ओगले ग्लासमधील कागद प्रक्रिया विभागामध्ये हे जे लोक इथं उपस्थित आहेत त्यांची राहती घरं होती, ती घरं पाडून त्या घराच्या ज्या त्यांच्या भोगोरदार सदरी 2 मध्ये ज्या नोंदी होत्या त्या नोंदी परस्पर संगनमत करून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी उडवल्या। वास्तविक पाहता त्यांनी त्या नोंदी उडवताना त्या नोंदी रद्द करण्याची तारीख 20/2/2026 असे या मीटिंग दाखवलेले आहे आणि ठराव क्रमांक 6च्या 1 ही नोंद रद्द केलेली आहे असं दाखवलेलं आहे। त्याचा सर्व आमच्याकडे कागदपत्री सर्व त्याचे पुरावे आहेत। वास्तविक पाहता ह्या मीटिंगचं प्रोसिडिंगचं पण आपल्याकडं सगळ्या झेरॉक्स आहेत। त्या प्रोसिडिंगमध्ये ठराव 20/2/26च्या मीटिंगमध्ये 6चा 1 ठराव लिहिलेला नाही, तिथं कोरी पानं सोडलेत। त्याचा अर्थ हे कुणाच्या लक्षात नाही आलं, न येता हे नंतरच्या काळामध्ये लिहायचं होतं। हे सर्व कारस्थान संजय निंबाळकर आणि ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच वैशाली गोतपागर मॅडम यांनी हे संगनमताने केलेलं आहे। आणि अर्जदारांनो जो नोंदी रद्द करण्याचा अर्ज आहे तो मे महिन्यामध्ये 7/5/26 रोजी दिला आहे। असा असताना देखील या नोंदी त्याच्या या अर्जाचा विचारावरून फेब्रुवारी महिन्यामध्ये 20 तारखेच्या मासिक मीटिंगचा ठराव दाखवून या नोंदी रद्द केल्या आहेत। त्या गोरगरीब लोकांचा जो अन्याय झालाय त्यातून शासनानं याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर अशी कारवाई करावी अशी आम्ही इथं उपस्थितांच्या वतीनं विनंती करतो।